नमस्कार मित्रांनो. चला आज पुन्हा एकदा मराठी व्याकरण आणि शब्दज्ञानावर आधारित भन्नाट प्रश्नांचा सराव करूया. तयार आहात ना? चला मग सुरुवात करूया. सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर मिळणाऱ्या नियमित मोबदल्याला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे निवृत्तीवेतन. सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर जो नियमित मोबदला मिळतो त्याला निवृत्तीवेतन म्हणतात. गणपती उत्सवासाठी आम्ही वर्गणी जमा केली. या वाक्यातील वर्गणी म्हणजे काय? योग्य उत्तर आहे सार्वजनिक कार्यासाठी गोळा केलेली पट्टी. सार्वजनिक कार्यक्रमासाठी लोकांकडून स्वेच्छेने जमा केलेली रक्कम म्हणजे वर्गणी. ज्या वर्णांचा उच्चार करताना यचा भास होतो त्यांना कोणते वर्ण म्हणतात? योग्य उत्तर आहे तालव्य. च, छ, ज, झ या वर्णांमध्ये यचा उच्चार मिसळलेला असेल तर त्यांना तालव्य म्हणतात. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे? योग्य उत्तर आहे कुलगुरू. या शब्दातील दोन्ही उकार हे ह्रस्व म्हणजेच पहिले असतात. सतीशला या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. योग्य उत्तर आहे सतीश. काही शब्दांना विभक्ती प्रत्यय लावताना त्यांचे रूप बदलत नाही. त्यांचे मूळ रूपच सामान्य रूप असते. मुनी अधिक इच्छा या संधियुक्त शब्दाचा प्रकार कोणता? योग्य उत्तर आहे स्वरसंधी. दोन स्वर ई अधिक ई हे एकत्र येऊन दीर्घ स्वर तयार झाला आहे म्हणून ही स्वरसंधी आहे. प्रामाणिकपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? योग्य उत्तर आहे भाववाचक नाम. ज्या शब्दातून गुण, अवस्था किंवा कृतीचा बोध होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात. मी उद्या मुंबईला जाईन या वाक्यातील काळ ओळखा. योग्य उत्तर आहे भविष्यकाळ. जाईन या क्रियापदावरून पुढे घडणारी क्रिया दाखवली आहे म्हणून हा भविष्यकाळ आहे. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? योग्य उत्तर आहे संयुक्त वाक्य. दोन प्रधान वाक्ये आणि या समुच्चयबोधक अव्ययाने जोडली गेली आहेत. उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? योग्य उत्तर आहे उत्प्रेक्षा. जणू, भासे, वाटे या शब्दांचा वापर करून कल्पना केली जाते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. मराठी भाषेचे व्याकरण शास्त्रशुद्ध मांडल्यामुळे त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा. योग्य उत्तर आहे कर्मधारय समास. विशेषण आणि नाम यांचा संबंध असल्यामुळे हा कर्मधारय समास आहे. ज्या वाक्यात कर्म नसते पण कर्ता महत्वाचा असतो त्या प्रयोगाला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे अकर्मक कर्तरी. क्रियापद कर्माशिवाय पूर्ण अर्थ देते आणि कर्त्यानुसार बदलते. आता शेवटचा प्रश्न. विडा उचलणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या. मित्रांनो, आजचे प्रश्न कसे वाटले? अशाच प्रकारे रोज सराव करत राहिलात तर परीक्षा नक्कीच सोपी होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.